श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत हरितालिका व्रत कोणी करावे, कोणत्या गोष्टी करू नयेत आणि काय खावे. चला तर मग सुरुवात करूया. आता हरितालिका व्रत कोणी करावे, काय खावे आणि या गोष्टी तर अजिबात करू नये. मित्रांनो, हरितालिकाच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य, दीर्घायुष्य, सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात. तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. यंदा हरितालिका व्रत हे 26 तारखेला म्हणजेच 26 ऑगस्ट मंगळवारीच्या दिवशी आहे. मित्रांनो, हरितालिकेच्या व्रत दिवशी पार्वतीसोबत गणपती, भगवान शंकर, कार्तिकेय, स्वामी यांची देखील पूजा केली. आता हे व्रत महिला करू शकतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी. कुमारिका मुलीही हे व्रत करू शकतात मनासारखा आणि योग्य पती मिळावा यासाठी. या दिवशी आपण काय खावे, तर या दिवशी आपण फळे खाऊ शकतात, फलाहार करू शकतात. दूध, ताक, लिंबू पाणी, फळ, केळी, सफरचंद, डाळिंब, सुखामेवा, बदाम, अक्रोड, खजूर, मनुके, काजू, राजगिऱ्याची भाकरी, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, उपवासाची खीर किंवा शिंगडा पिठाचे शिरा हे आपण खाऊ शकतो. जर तुम्ही हा उपवास निर्जल केला असेल तर मग सकाळ, दुपार, रात्री पाणी सुद्धा प्यायचे नाही. दुसऱ्या दिवशी हा उपवास सुटला जातो. जर तुम्ही हा उपवास फलाहार घेऊन करत असाल तर मग तुम्ही दिवसभर, रात्रभर फलाहार करू शकता आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून उपवास सोडू शकता. आता या दिवशी काय खायचे नाही, तर मिठाचे, तिखट, तेलकट, लसूण, कांदा, धान्य, गहू, तांदूळ, डाळ, पोळी, भात हे अजिबात खायचं नसतं. आता या दिवशी आपण काय करायला नाही पाहिजे, तर मित्रांनो, खोटं बोलू नये, वादविवाद करू नये. या दिवशी मन, वाणी, कृती शुद्ध ठेवावी. पूजेत चूक करायची नाही. शिव पार्वती पूजेसाठी मातीची मूर्ती बनवावी. त्यांना हार, फुले, बिलपत्र, फळ अर्पण करावेत. पूजा अर्धवट किंवा घाई गडबडीत करायची नाही आणि त्यासोबतच हे व्रत अर्ध्यामधून सोडायचं नाही किंवा तोडायचेही नाही. जर तुम्ही हे व्रत निर्जल करायचे ठरवले असेल तर मग पाणी सुद्धा प्यायचं नाही. जर तुम्हाला मध्येच वाटले की नाही, माझ्याकडून हे व्रत होत नाहीये तर मी पाणी पिते, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. मग निर्जल करायचंच नाही. आणि जर फलाहार करून केला असेल तर फळं खा, पण मध्येच तुम्हाला असं वाटू देऊ नका की माझ्याकडून राहिलं जात नाही, मी जेवण करून घेते. तर या चुका अजिबात करायच्या नाही. म्हणून आधीच ठरवायचं निर्जल करायचं आहे की फलाहार करून करायचं आहे. हे तुमच्यावर आणि नित्यनियमाने करा. फलदायी हा उपवास असतो. सगळं मनोकामना पूर्ण करणारा उपवास असतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.